जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। बळीराजा शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश। बाजार समितीने आडत्यांना दिले शेतकऱ्यांना हमीभाव फरकाची रक्कम देण्याचे आदेश। मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीत शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अनेक आडत्यांकडून भाव देण्यात आले होते। याबाबत बळीराजा शेतकरी संघटनेने शासन दरबारी अनेक निवेदने आंदोलने करून हमीभाव फरकाची रक्कम सतत देण्याची मागणी केल्याने अखेर जिल्हा उपनिबंधकाच्या सूचनेने बाजार समितीने आडत्यांना हमीभाव फरकाची रक्कम देण्याचे लेखी आदेश दिले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीत सन 2016-17 व 2017 ते 18 मध्ये अनेक आडत्यांनी शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी केला होता। यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव न मिळाल्याने मोठा आर्थिक फटका बसला होता। आडत्यांकडून हमीभावाचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट झाल्याने बळीराजा शेतकरी संघटनेने याबाबत लेखी तक्रार संबंधित विभागाकडे वारंवार करून हमीभाव फरकाच्या रक्कम देण्याची मागणी केली, परंतु याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत। बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने केले। गेल्या 7 वर्षापासून बळीराजा शेतकरी संघटना या मुद्द्यावर आक्रमक राहिली व शेवटपर्यंत हा लढा लढत राहिल्याने अखेर दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला लेखी पत्र देऊन आपल्या कार्यालय स्तरावर 19 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत बळीराजा शेतकरी संघटनेच्या मागणीची दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीने दिनांक 11 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभावापेक्षा कमी रक्कम देणाऱ्या सर्व आडत्यांना लेखी आदेश देऊन हमीभाव फरकाची उर्वरित रक्कम 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना देण्याचे कळविले आहे। बाजार समितीच्या आदेशाचे आडत्याकडून पालन करून शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देण्यात येईल का हे येणाऱ्या काळात पाहावयास मिळणार आहे। दरम्यान बळीराजा शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसाठी सातत्याने लढा देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केल्याने शेतकरी वर्गातून संघटनेचे आभार व्यक्त केले जात आहेत। बळीराजा शेतकरी संघटनेचे सचिव तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री उमाकांत मंगरुळे यांनी सांगितले की मुरुम बाजार समितीत सन 2016-17 व 2017-18 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आडत्यांकडून हमीभावापेक्षा कमी रक्कम देण्यात आली आहे, अशा शेतकऱ्यांनी संबंधित आडत्यांकडून आपली हमीभाव फरकाची उर्वरित रक्कम प्राप्त करून घ्यावी। आडत्याकडून सदर रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यास आपण शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा, असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।